भाऊ संजय राऊतांनी तुमच्यावरती टीका केली आहे. अर्धे इकडे अर्धे तिकडे. संजय राऊतांनी तुमच्यावरती टीका केली की संजय राऊत म्हणतात की पक्ष फोडण्यात गिरीश महाजनांचा मोठा हात आहे. काय सांगाल तुम्ही? नाही, संजय राऊत मी ऐकलं ते म्हणाले भाजपचे दलाल आहेत, पक्ष फोडण्याचं काम हे करतात. मला संजय राऊतांबद्दल काय खरं म्हणजे संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवर येऊन बसवलं, काँग्रेसच्या मांडीवर येऊन बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली. आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही. सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊत, मी तर पक्षाचा पाईक आहे. मी 35 वर्ष झाले, 60 टर्म झाले निवडून येतोय. मी कोण आहे काय सर्वांना माहित आहे. पक्षासाठी तर मी काही करेल, पक्षासाठी मी काय करेल, पण त्या पक्षाच्या वाढीसाठी मी करेल. तुमच्यासारखा पक्षाला रसा तळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही. आणि आपल्याला माहितीये दलालीचा विषय कराल तर गोरेगावच्या पत्रसाळीमध्ये आपण काय केलं, किती दिवस जेलमध्ये राहिलात, हे मला बोलायला लावू नका. हे मला बोलायला लावू नका. बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली आणि त्या शिवसेनेला उद्धवजींना खुशाल त्या काँग्रेसच्या मांडीवर देऊन बसवलं आणि सगळी शिवसेनाच तुम्ही संपवली आणि तुम्ही काय गप्पा करतात. आणि अजूनही तुमची सगळी ही बडबड बंद झाली नाही तर मला वाटतं उद्धवजी तुमचं देवच आता भलं करो. सुपारी घेतली की महाराष्ट्रद्रोही, मराठीद्रोही आहेत आणि अमित शहा यांना महाराष्ट्र संपवायचा आहे. मी तेच म्हटलं, कोणाला काय संपवायचं आहे त्याचं दिसतंय. त्यांना शिवसेना संपवायची होती, त्यांना उद्धवजींना संपवायचं होतं आणि म्हणून त्यांनी इतकी अपार मेहनत केली. पवार साहेबांच्या दावणीला त्यांनी सगळी शिवसेना बांधली, काँग्रेसकडे नेऊन त्याला सगळं संपवलं, बाळासाहेबांचे सगळे हिंदुत्वाचे विचार संपवले. आता मला वाटतं अजूनही त्यांची बडबड इतकी सुरू असते की त्याला काही सीमाच राहिलेली नाही आणि ही बडबड जर अशी सुरू राहिली तर मला वाटतं शिवसेना, मला असं वाटतं की काही शिल्लकच राहणार नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये. आणि आता तुम्ही बघा पुढे काय काय होत आहे ते. एकनाथ खडसे यांनी जेव्हा ज्या दिवशी सरकार बदलेल त्या दिवशी तुम्ही पक्ष बदलणार असं थेट आरोप केला. पण मी सर्वांना माहित आहे, मी लहानपणापासून बालपणापासून स्वयंसेवक आहे, संघाचा मी स्वयंसेवक आहे. 35 वर्ष झाले सतत मी भाजपमध्ये 7 वेळा निवडून आलेलो आहे. सर्वात सिनियर मी या ठिकाणी आहे. माझ्या मनामध्ये हा विचार कधी आलाच नाही. तुमच्यासारख्यांच्या मनात असे बुरसटलेले विचार येतात, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, पक्ष याच्या दावणीला बांधू का त्याच्या दावणीला बांधू. आमच्यासारखे कार्यकर्ते एका विचाराने प्रेरित झालेले आहेत. आम्हाला कुठे जायची गरज नाही. सत्ता असो का नसो, 20 वर्ष मी विरोधात होतो त्यावेळेला मलाही खूप आमिष दाखवण्यात आली, पण मी किंचितही माझ्या विचारापासून दूर झालो नाही आणि आता तर काही प्रश्नच येत नाही. सुधाकर बडगुजर हे नाराज आहेत. ते म्हणलेले की मी पक्षामध्ये नाराज आहेत. तेच सुधाकर बडगुजर गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत किंवा शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षासाठी काम करताना पाहायला मिळत होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली. काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की नुसते सुधाकर बडगुजरच नाही, अनेक नेते, म्हणजे नाशिक जिल्ह्याचंच म्हणत नाही, मी महाराष्ट्राचंही म्हणतो. आणि नाशिक जिल्ह्यात तर आता या शिवसेनेमध्ये राहायला कोणीही तयार नाही, कोणीच तयार नाही. हे असे लोक असताना कुणाची दुसऱ्याची दुश्मनाची गरज नाही. पक्षामध्ये संजय राऊत सारखे लोक असताना, त्यांची एवढी बडबड असताना दुसऱ्या कोणाची दुश्मनाची त्यांना गरज नाही. उद्धव ठाकरेंना त्यांचेच लोक त्यांचा पक्ष फोडण्यासाठी अगदी पुरे आहेत आणि तेच काम संजय राऊत या ठिकाणी करतायत. एकनाथ खडसे यांनी आरोप केला आहे की माझ्या भाच्याला जाणून बुजून तुम्ही अडकवलेला आहे आणि कुठेतरी नाशिकचं पालकमंत्रीपद तुम्हाला यासाठी हवंय की मलिदा खायचा आहे, असा तुमच्यावर आरोप केला. खडसे खूप आता उद्दग्ध अवस्थेत आहेत. त्यांची मानसिक स्थिती काही बिचारायची ठीक नाही. आपण बघतायत त्यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही. त्यांना आता कोणी निवडून देत नाही. आता त्यांच्या भाच्याने आणि कोणत्या पीआयने मिळून एका महिला पीआयचा खून केला आणि त्यामध्ये ते 6-7 वर्ष आतमध्ये होते. हे सर्वांना माहित आहे. आता त्यांनी त्या महिला इन्स्पेक्टरचा मर्डर केला, तिला पाण्यात फेकून दिलं. हे सगळं सूर्यप्रकाशित स्वच्छ आहे. आता ते कोणी केलं काय केलं गोष्ट न्यायप्रविष्ट आहे. पण त्या केसमध्ये त्यांचा भाचा जेलमध्ये गेला, 7 वर्ष 6 वर्ष आतमध्ये राहिला. आता याचाही आरोप ते माझ्यावर करतील
तर मला वाटतं खडसेंचं थोडंसं त्यांचं डोकं तपासण्याची वेळ आता आलेली आहे. राज्यामध्ये धक्कादायक माहिती समोर येते. बीडमध्ये गर्भपिशवी काढण्यात आली महिलांची. कसं बघता तुम्ही याकडे? नाही जावाई पण म्हणतात ते की जावाई सुद्धा त्या ठिकाणी आतमध्ये होता, त्यातही माझा हात आहे. आता मला समजत नाही ईडीच्या त्या केसमध्ये, त्या भोसरीच्या केसमध्ये त्यांनी पैसे कुठून आणले, कुठे टाकले, जावाई का आत गेला, हे सगळं त्यांना माहित आहे. अजूनही त्या फाईल सगळ्या जिवंत आहेत, त्या काही गेलेल्या नाही. फक्त वरती दिल्लीश्वरांच्या पाया धरायचे, तिने लोटांगणं घालायचे आणि त्यांना काहीतरी माझी कारवाई थांबवा म्हणून तिने रडायचं आणि इथून मोठ्या गप्पा करायच्या. आता बघू त्या फायलिंगचं काय होणार आहे. तर मी एकदा दिल्लीला जाऊन येतो. आलमट्टी धरणाच्या संदर्भामध्ये जयंत पाटील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले जे विरोधक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की राज्य सरकार दुर्लक्षित करत आहे आणि याच्या संदर्भात जी मलगिरी कमिटी जी होती त्यांचं असं म्हणणं आहे की उंची वाढवल्याने पूर येत नाहीये. तर काय खरी वस्तुस्थिती? हे मला वाटतं ही परिस्थिती आहे. म्हणजे ही गोष्ट सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आहे की आलमट्टीमुळे आज सांगली असेल, कोल्हापूर असेल या भागामध्ये महापूर येतो, शहरं पाण्याखाली जातात. ही वस्तुस्थिती आहे. त्याची उंची अजून जर वाढवली तर मला वाटतं दोन्ही शहरांना अजून मोठा धोका किंवा त्या भागातील अनेक गावांना मोठा धोका उत्पन्न होणार आहे आणि म्हणून त्याची उंची वाढू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आम्ही केंद्र सरकारलाही विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की त्यामुळे निश्चित आम्हाला मोठा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे आलमट्टी धरणाची उंची वाढणार नाही याची मला ही सुद्धा खात्री आहे. महिलांची गर्भपिशवी काढण्यात आलेली आहे. धक्कादायक बाब आहे खरं तरी. कामगार आहेत त्यांची गर्भपिशवी काढण्याचे प्रकार काय सांगा, कारण महिलांच्या आरोग्याचा विषय आहे. नाही, मला या संदर्भात तुम्ही सांगा, मला माहिती मी माहिती घेऊन सांगतो. हिंदी में जाना चाहिए जिस तरह से संजय राउत का बयान सामने आया है. सर हिंदी में जाना चाहिए. सगळ्याची जागा मदर डेअरीची जागा जी आहे ती धारावी पुनर्वसन संदर्भात येण्यासंदर्भात धारावी पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांना सर्व अतिशय म्हणजे सुरुवातीपासून ज्यावेळेला ते पूर्वी मुख्यमंत्री होते तेव्हापासूनची सर्व त्यांना माहिती आहे, तांत्रिक माहिती त्यांना सर्व आहे. त्या संदर्भामध्ये कुठेही नियमबाह्य काम केलं जाणार नाही, कुठलंही नियमबाह्य काम केलं जाणार नाही आणि त्या ठिकाणी नियमाने जे असेल तांत्रिकदृष्ट्या तपासून तेच काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. काही जागा त्या ठिकाणी पुनर्वसनासाठी कमी पडत असेल तर दुसरी जागा शासनाने देऊ केली असेल, त्यामध्ये चुकीचं काय मला असं वाटत नाही आणि म्हणून नियमबाह्य त्या ठिकाणी काही केलं जाणार नाही. विरोधकांना चांगलंही बघायचं नाहीये आणि त्यांना फक्त जे चांगला मी करतोय ते वाईटच कसं आहे ते दाखवायचं आहे. स्वतः तर त्यांनी काही केलं नाही, उद्धवजींनी काही केलं नाही धारावीसाठी आणि आता आम्ही करतो आहोत. तर बस हे कसं चुकीचं आहे, ही जमिनीच्या घशात घालतायत, ती त्याला फुकट देत आहेत. मला वाटतं असे बिनबुडाचे आरोप ते करतायत. संजय राउत का बयान सामने आया है. संजय राउत कहते हैं कि गिरीश महाजन दलाल है, जब हमारी सरकार आएगी तब बदला लेंगे. देखो, मैं तो पार्टी का एक प्रमुख कार्यकर्ता हूँ. मैं 7 टर्म से 35 साल से मैं विधायक हूँ, मंत्री भी रह चुका हूँ 3 बार. संजय राउत क्या बोलेंगे उसका कोई भरोसा नहीं है. मैं तो ये कहूंगा कि संजय राउत, आपने शिवसेना जो बाला साहब से विचारों से प्रेरित थी, हिंदुत्व से प्रेरित थी, आज उसका क्या हाल बना दिया आपने शिवसेना को एनसीपी के गोदी में जाके बिठा दिया. आपने कांग्रेस के साथ दलाली करके उसको वहां पे बिठा दिया और आज पूरी शिवसेना पूरी तरह से खत्म हो चुकी है. और अगर संजय राउत इसी तरह से बकवास करते रहे रोज सुबह उठकर तो बच्ची कुची शिवसेना भी अभी रहेंगे नहीं. उद्धव जी को छोड़कर सभी लोग चले जाएंगे. इसलिए मुझे उद्धव जी से ये रिक्वेस्ट करना है कि भाई इनको आप संभालो. अगर आपको थोड़ी बहुत शिवसेना आपकी बच्ची कुची जो आपके पास रखना है तो आप इनको थोड़ा रोको, अन्यथा आपके पास कोई कार्यकर्ता या कोई नेता बचेगा नहीं. कांग्रेस के नेता आज जो लाउड स्पीकर हटाए जा रहे हैं मुंबई में, मुस्लिम संगठनों के साथ मीटिंग कर रहे हैं कांग्रेस के नेता. नहीं, देखो भाई, नियम से सुप्रीम कोर्ट का निर्णय है, उस पर अमल सरकार कर रही है. कांग्रेस को क्या करना है क्या नहीं करना है वो कांग्रेस कर सकती है, लेकिन हम सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया है उसको लेकर कार्यवाही राज्य सरकार कर रही है. पुनर्विकास के लिए दी गई है, क्या कहना चाहिए? मुझे लगता है धारावी का जो पुनर्निर्माण हो रहा है तो उसके बारे में पूरी जानकारी माननीय मुख्यमंत्री जी को है. पिछले समय जब मुख्यमंत्री थे तभी उनकी ये स्कीम थी और मुझे ऐसे लगता है कि कोई नियम को छोड़कर उसमें कोई काम नहीं किया जाएगा. नियम के तहत ही सब काम किया जाएगा. कोई जमीन अगर वहां पर जगह कम पड़ती है पुनर्विकास के लिए तो दूसरी जगह सरकार की है, वो भी वो दे सकते हैं, वो अधिकार राज्य सरकार का है. लेकिन जो वहां पे झोपड़पट्टी में लोग रहते हैं,
उनकी हालत कैसी है आप वो भी देख सकते हो, तो उनको भी अच्छे मकान मिलने चाहिए, ये झोपड़पट्टी खत्म होनी चाहिए, ये सरकार की भूमिका है और उसको लेकर नियम के तहत जो जो भी करना है वो सरकार करेगी। गिरीश भाई, लाडली बहन योजना में 2600 महिला जो है जो सरकारी कर्मचारी है ये सामने आया है, इस पर क्या बोलेंगे? बिल्कुल गलत है। अगर सरकारी उसमें कोई कर्मचारी है और तनख्वाह सरकार की ले रहे हैं और इधर स्कीम में भी आज उसका भी फायदा लोग उठा रहे, कोई महिला हमारी बहनें उठा रही, तो मुझे लगता है ये बात बहुत गलत है, ऐसा नहीं करना चाहिए। उनको जो लाभ मिल रहा है वो भी बंद कर दिया जाए। हेच लाडकी बहीण सरकारी कर्मचारी महिला ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेतला. लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत काही सरकारी कर्मचारी महिला या सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्याचाही ते लाभ घेतात. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे, असं होताच कामा नये आणि म्हणून त्या संदर्भामध्ये चौकशी अंती काही 2.5-3 हजार महिला 2600 महिला त्या समोर आलेल्या आहेत, त्यांची नावं समोर आली आहेत, त्यांना या योजनेतून बाद केलं जाईल. त्यांना यापुढे त्या योजनेचा लाभ मिळणार नाही. सर राज्यामध्ये कुठेतरी